जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव माळेगाव आहे आणि या माळेगाव नगरीमध्ये माळेगाव पोलीस स्टेशनचं उद्घाटन नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते झालं। या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी माळेगाव पोलीस ठाण्याला मी आणि माझे सहकारी मित्र संदीप आढाव यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका फ्रेम या ठिकाणी सप्रेम भेट दिली। त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी ही प्रतिमा या पोलीस ठाण्याच्या बाथरूममध्ये आक्षेप परिस्थितीत आढळून आली। खरं तर 140 कोटीच्या जनतेचा हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि गेली 15 दिवस झालं पोलीस प्रशासनाने केलं आहे की आम्ही अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, परंतु आमची मागणी आहे की खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचलं पाहिजे। भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या त्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या जो कोण नराधम असेल मग तो वर्दीतला असो नाही तर आमचं पत्रकार सहकारी असो त्याच्यावरती या प्रशासनाने कारवाई केली पाहिजे। खरं तर जे पोलीस ठाणं या कायद्यानुसार चालतं, भारतीय संविधानानुसार चालतं, त्याच पोलीस ठाण्यामध्ये भारतीय संविधानाचे प्रत अशा अवस्थेत सापडणं ही निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। अहो तुमच्याकडे सदर रक्षण आहे, खलनिक नाही, ही जबाबदारी दिली आणि तुमच्या कार्यालयामध्ये जर असा प्रकार घडत असेल तर ही सगळ्यात मोठी कलंकित आणि तुमच्यासाठी शर्मेची बाब आहे। या घटनेचा खरा सूत्रधार याचा तुम्ही शोध घ्यायला पाहिजे। ही घटना म्हणजे या गावाला कलंकित करणारी घटना आहे। तुमच्या सुद्धा कार्यक्षमतेवरती हा प्रश्न आहे। आज सर्वसामान्यांना आम्हाला बाहेर गावून फोन येतात की इथला समाज काय झोपलाय, काय इथला समाज जागृत का नाही। ज्या बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिला, त्याच बाबांची लेकरं आम्ही आज झोपल्यासारखं वाटतंय। पोलीस बांधवांनो तुम्हाला विनंती आहे, आता आम्ही गप्प बसणार नाही। आता आमची लढाई तुमच्या विरोधात चालू झालेली आहे। तुम्ही या घटनेतील खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढा आणि लवकरात लवकर त्याला शासन करा, अन्यथा आज शांत तथागत भगवान बुद्धाच्या मार्गाने चाललेला हा समाज सावताळून उठल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या रविवारी अजितदादा इथं येणार आहे, त्यांचा तापसुद्धा आम्ही अडवणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला जर काय करायचं असेल तर लवकरात लवकर खऱ्या गुन्हेगाराला शोधून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला शासन करा, पण शासन झालं पाहिजे। कुणालाही पाठीशी घालायचा प्रयत्न करू नका। तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा, तुमच्या मनाला विचारा त्याला या एवढ्या मोठ्या महापुरुषाचा आपण अपमान कसा करू शकतोय किंवा इतर कोणी आहे त्या दोषीला समोर आणा, एवढीच कळकळीची विनंती करतो। अन्यथा बौद्ध समाज गप्प बसणार नाही, याचे गंभीर परिणाम पोलीस प्रशासनाला भोगावे लागतील असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगतो। जय भीम। ठिकाणी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून येथे जमलेल्या माझ्या तमाम भीम सैनिक बांधवांनो, आपल्याला या गोष्टीची कल्पना असली पाहिजे की या बारामती तालुक्यामध्ये नव्याने स्थापन झालेले हे जे पोलीस ठाणं आहे, या पोलीस ठाण्यामध्ये भारतीय संविधानाचे फ्रेम राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पोलीस आयुक्त फुलारे साहेब यांच्याकडे या ठिकाणी सुपूर्द करण्यात आली होती। वास्तविक पाहता ती फ्रेम दिल्यानंतर ती फ्रेम प्रभारी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये लावणं अपेक्षित होतं, परंतु ती फ्रेम लावली गेली नाही। प्रभारी अधिकाऱ्यांनी ती फ्रेम त्यांच्या ऑफिसमध्ये टेबलवर ठेवली आणि त्यानंतर काही दिवसातच एक असा प्रकार घडला, तो समोर आला। तो प्रकार असा की 4 तारखेला गेले अनेक दिवसापासून प्रभारी अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये असणारी भारतीय संविधानाची फ्रेम, ही फ्रेम त्यांच्या बाथरूममध्ये सापडली। अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय बाब ही समोर आली। खरं तर म्हणजे पाहिलं तर संपूर्ण देश हा भारताच्या संविधानावर चालतो, ज्या संविधानामध्ये या देशात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याच्यावर जे कायदे आहेत की माणसाने जगावं कसं, वागावं कसं, मरावं कसं, याचे जे कायदे ज्या संविधानामध्ये नमूद केलेले आहेत, ज्या संविधानावर या देशातील अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्रित राहतात, किती धर्म असतील, किती जाती असतील, किती पंथ असतील, परंतु भारतीय संविधानाने या
सर्व जाती धर्माला एकत्रित एका धाग्यामध्ये बांधण्याचं काम केलेलं आहे. आणि असं हे पवित्र संविधानाची जी फ्रेम आहे ती फ्रेम एका विशिष्ट ठिकाणी सापडते यासारखी दुर्दैवाची बाब नाही. खरं तर म्हणजे या पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 40-45 पोलीस स्टॉप आहे. परंतु ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मात्र या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या इसमाने या ठिकाणी त्या फ्रेमची शूटिंग काढली त्यावेळेला इथं एकही पोलीस कर्मचारी नव्हता का हा प्रश्न माणसाला सतवत आहे. खरं तर म्हणजे या ठिकाणी जर अशा पद्धतीच्या घटना घडत असतील, एखादा इसम येतो काय, ती शूटिंग काढतो काय आणि ती व्हायरल करतो काय, तरीसुद्धा इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना याची थांग पत्ता लागत नाही. हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे चुकीचं आहे. खरं तर म्हणजे इथले जे इन्चार्ज असतील, ठाणे अंमलदार असतील, इथले जे शिपाई असतील, यांचं या ठिकाणी एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये एकाचंही इथं वास्तव्य दिसत नाही काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. खऱ्या अर्थाने जर एवढं मोठं पोलीस ठाणे या माळेगावमध्ये उपस्थित होत असता निर्माण झालं असताना तिथं अशी घटना घडते ही किती दुर्दैवी बाब आहे. याची एकाला सुद्धा याची लाज वाटत नाही का हा प्रश्न नेहमीच उपस्थित होणार आहे. गेले 15 दिवस झालं या घटनेच्या मुळाशी जाऊन जो कोणी आरोपी आहे त्याचा शोध घेणं पोलिसांना अद्याप काय त्याचा शोध लागला नाही. एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला जातो प्रथमदर्शनी दिसत असताना सुद्धा किंवा ही नेमकी कशी घटना घडली याची सगळी वास्तविक माहिती 15 दिवसामध्ये यांना सुपूर्द होत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. DSP साहेब म्हणले की आम्ही याच्यासाठी विशेष पथक नेमलेलं आहे. बारामती शहरचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब यांच्याकडे तो तपास दिलेला आहे. ॲडिशनल एसपींना विचारलं आमचा तपास चालू आहे पण हे किती दिवस चालणार आहे. जर न्यायालयाने विचारलं की तुम्हाला इतका दिवस लेट का तर आपण काय न्यायालयात उत्तर देणार आहात साहेब हा माझा आपल्याला प्रश्न आहे. की जर ज्या दिवशी घटना घडते त्या दिवशी तुम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही. तुम्हाला हे माहीत नाही की घटना घडल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे परंतु तुम्ही गुन्हा दाखल करत नाही. तुम्ही कोणाची वाट बघत होता? तुमच्या हातामध्ये हे सगळं असताना सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करू शकत नाही. म्हणजे नेमकं काय आहे हा आमच्या मनाला प्रश्न सतावतो आहे. पण वास्तविक पाहता तुम्ही म्हणता की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी आहोत. ही वर्दी मला बाबासाहेबांमुळे मिळालेली आहे. मग साहेब तुम्ही विचार करायला नको होता. तुम्ही वास्तविक लगेचच त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणं भलं ते काही असो पण त्या दिवशी अज्ञातावर तुम्ही गुन्हा दाखल करणं तुमचं अपेक्षित होतं परंतु तुम्ही 4 दिवस गुन्हा दाखल केला नाही. ही बी दुर्दैवाची बाब आहे. जर तुम्ही त्याच दिवशी गुन्हा दाखल केला असता उद्या जर हे प्रकरण न्यायालयात उभं गेलं आणि न्यायालयाने तुम्हाला विचारलं की तुम्ही 4 दिवसांनी गुन्हा दाखल का केला, तुम्ही ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुम्ही गुन्हा दाखल का केला नाही, आपण न्यायालयाला काय उत्तर देणार हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. खरं तर म्हणजे एवढं मोठी घटना होऊन सुद्धा मीडियाने पत्रकारांनी तुमच्या सांगण्यावरून की बाबा चला ठीक आहे की आरोपींना कुठंतरी हे सापडू नये म्हणून मीडियाने सुद्धा याची वृत्त दिलं नाही. की आम्हाला अपेक्षा होती की 15 दिवसामध्ये आज काहीतरी त्याचा तपास लागेल परंतु अद्याप कुठलाही तपास लागलेला नाही. तुम्ही तमाम बौद्ध बांधवांची भीमसैनिकांची समजूत काढत आहात. तुम्ही सांगत आहात की त्याची तपास चालू आहे, त्याचा शोध चालू आहे, त्याची नार्को टेस्ट केली जाणार आहे पण ती केव्हा कधी त्याला किती कालावधी लागणार आहे हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. आणि म्हणून आता अखेर शेवटी पर्याय म्हणून या सर्व बांधवांना या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्याची वेळ येते. ही गोष्ट आपल्याला वाटत नाही का की या लोकांना ही वेळ आलेली आहे केवळ ही तुमच्यामुळं आलेली आहे याची तुम्हाला जाणीव होत नाही का? जर ह्या गोष्टीची तुम्हाला जाणीव होत असेल तर तुम्ही तातडीने या आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे. प्रथमदर्शनी जे दिसतंय ते तुमच्या निदर्शनात आलेलं आहे. या ठिकाणी जे ठाणे अंमलदार होते, या ठिकाणी जे इन्चार्ज होते त्यांना तुम्ही विचारलं का किंवा तुम्ही कुठे गेला होता त्या दिवशी ही ज्यावेळेला एवढी घटना घडली त्यावेळेला आपण त्यांना जाब विचारला का? आणि मग ह्या घटनेची मुळाशी असणारे जे ठाणे अंमलदार असतील, इथे जे असणारे जे कर्मचारी असतील, या कर्मचाऱ्यांची तुम्ही किती दिवस चौकशी करणार आहात? आणि ज्यांनी ही शूटिंग काढलेली आहे, ज्यांनी ही व्हायरल केलेली आहे त्याला तरी तुम्ही विचारलं का की बाबा हे तू का हे ज्यावेळेला शूटिंग काढत होता
तेव्हा इथं आमचा कोण पोलीस कर्मचारी होता, तो आत कसं काय प्रवेश केला, तुला हे कसं काय कळलं? आज एवढी मोठी बदनामी झाली, या भारतीय संविधानाची बदनामी झाली, म्हणजे अक्षरशः या देशाची बदनामी झाली, हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेब, आपण तातडीने यातला जो आरोपी आहे, यातला जो दोषी आहे, त्याची कुठल्याही गोष्टीची वाट न पाहता तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. खरं तर म्हणजे ज्यावेळेला आपण या ठिकाणी फिर्याद दिली, वास्तविक पाहता एखाद्या वरिष्ठ अधिकारी कोणती फिर्याद नोंदवली पाहिजे होती. एक साधा शिपाई की ज्या शिपाईच्या वतीने तुम्ही या ठिकाणी फिर्याद दिली जाते, ती सुद्धा कितपत योग्य आहे ते तुम्ही स्वतःला विचारा. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या एक विशिष्ट पदाधिकारी, विशिष्ट अधिकारी म्हणून तिथं खरं केस दाखल होणं गरजेचं होतं. शिपायांना जर उद्या कोर्टाने विचारलं तर ते काय उत्तर देणार आहे? 4 दिवसांनी तुम्ही केस दाखल करतात. तर खऱ्या अर्थाने साहेब, आपण या प्रकरणाशी मुळाशी जा, त्याचा छडा घ्या. ही घटना केवळ नुसत्या संविधानाची फ्रेमची नव्हे, तर या देशाच्या संविधानाचा अपमान आहे. इथून पुढे जर या ठिकाणी एखादा कुठलाही व्यक्ती आला आणि त्याने अघटित घटना केली तरी आपल्याला त्याची कल्पना कळणार नसेल, तर ही किती दुःखजनक गोष्ट आहे. आमचं असं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आरोपीला सोडू नका, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा. जे तुमचे कोणी सहकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा पाठीशी घालू नका. कारण जे चुकीचं काम करतंय त्याच्यावर तुम्ही शासन केलं पाहिजे. त्याला तुम्ही न्यायालयाच्या खेच्यामध्ये त्याला न्यायालयाची जी भाषा आहे ती तुम्ही त्यांना दाखवली पाहिजे. हेच या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे. जर तुम्ही या बांधवांचा सहनशीलतेचा अंत पाहणार असाल तर मग मात्र आता हे सगळे बांधव गप्प बसणार नाहीत. उद्याचं येणारं आंदोलन हे उग्र असेल, नुसतं माळेगाव पुरतं आंदोलन नसेल, तर ते संपूर्ण तालुक्यात असेल, ते जिल्ह्यामध्ये असेल, ते जिल्ह्यामध्ये नसेल तर राज्यामध्ये असेल. याची तुम्ही गांभीर्याने दखल घ्या आणि त्या दृष्टीने तुम्ही तातडीने जे कोणी तपासी अंमलदार असतील, जे कोणी पथक नेमलं असेल, त्यांना तुम्ही तातडीने सांगा की याचा तुम्ही मुळाशी जावा. लवकरात लवकर खरा आरोपी शोधून काढा आणि त्याला या जेलची हवा द्या. एवढे या ठिकाणी मी सांगतो. या घटनेचा मी पुन्हा एकदा प्रखरतेने आणि तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करत आहे.